मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील अवघ्या 6.5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली। पुण्याच्या विशेष न्यायालयानं शुक्रवारी या गंभीर गुन्ह्यात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावून निर्भयाला न्याय दिला। पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली। शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयानं आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले, पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता। मी हा गुन्हा केलाच नाही असे आरोपी सांगत होता। न्यायालयानं त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचं सांगितलं। या प्रकरणाची जलद गतीनं सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश BP क्षीरसागर यांनी हा निकाल दिला। तेजस उर्फ दादा महिपती दळवी वय वर्ष 24 असे फाशीची शिक्षा सुनावलेल्या नराधमाचं नाव आहे, तर सुजाता महिपती दळवी वय 48 दोघेही राहणार कोथुर्णे पवनानगर मावळ असं त्याच्या आईचं नाव आहे। याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। ही घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी घडली होती। त्या दिवशी नागपंचमी निमित्ताने शाळेला सुट्टी असल्यानं चिमुकली घरासमोर खेळत होती। अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरू झाली। पोलिसांनी गावात शोध मोहीम राबवली। दुसऱ्या दिवशी 3 ऑगस्ट दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडपात मुलीचा मृतदेह आढळला। तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला। पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून 24 तासांची चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली। पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली। त्यांनी एकूण 29 साक्षीदार तपासले। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले। या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 ऑगस्ट 2022 रोजी पीडितेच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। मात्र अद्यापही ही मदत मिळाली नसल्याचं निर्भयाचे वडील जनार्दन अनंत चांदेकर यांनी सांगितलं। आमची ती एकुलती एक मुलगी होती। लग्नानंतर आम्हाला 4 वर्षांनी मुलगी झाली। ती नाही याचं दुःख न विसरण्यासारखं आहे। आज तिला न्याय मिळाला याचं समाधान आहे, अशी भावना देखील चांदेकर कुटुंबियांनी दिली।